विजय थलपती, पेरियार रामास्वामी आणि सध्याची नीट यासारख्या सीईटी एक्झाम याचं इतिहासामध्ये काही कनेक्शन आहे का हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. विजय थलपती यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की 12वीच्या मार्क्सवरती थेट MBBSला प्रवेश देण्यात यावा, कुठल्याही प्रकारची सीईटी याच्यामध्ये असू नये, हे जे स्टेटमेंट विजय थलपती यांनी केलेलं आहे याचं इतिहासामध्ये पेरियार रामास्वामी यांच्याशी काहीतरी कनेक्शन आहे आणि ते आपल्याला इतिहासामध्ये शोधून बघितलं पाहिजे. पेरियार रामास्वामी यांचा आरक्षणाचा लढा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून त्यांनी 1950च्या कालखंडामध्येच पेरियार रामास्वामी यांनी या सीईटी सारख्या परीक्षेपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला होता. आता तुमच्यासमोर प्रश्न असेल की इथे सीईटी असतेच कुठे, तर हे पेरियार रामास्वामी यांनी दिलेल्या संदर्भामध्ये आपल्याला सापडतं आणि त्यावेळेस नेमका आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना बाजूला सारण्यासाठी, त्यांना डावलण्यासाठी अशा प्रकारच्या यंत्रणेचा खेळ कसा खेळला जातो हे पेरियार रामास्वामी यांनी त्या कालखंडामध्ये सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की बहुजनांच्या विद्यार्थ्यांनी या बाबतीमध्ये सावध असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात जे आरक्षणाचा लाभ घेतात त्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सावध असलं पाहिजे, अन्यथा तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच कनेक्शन सध्या विजय थलपती यांच्या या स्टेटमेंटमध्ये दिसते. विजय थलपती यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये 2 चेहरे इतिहासामधले वापरलेले होते आणि ती आपली आयडियोलॉजी आहे असं सांगितलं होतं. त्यातला एक चेहरा होता पेरियार रामास्वामी यांचा आणि दुसरा चेहरा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. पण नीट सारख्या किंवा इतर ज्या काही सीईटी आहेत ज्या 11वीला देखील प्रवेश घेण्यासाठी दिल्या जातात, या सगळ्या परीक्षेचं नेमकं कनेक्शन काय आहे आणि पेरियार रामास्वामी यांनी सावध होण्याचा इशारा काय दिला होता हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नीटचा पेपर फुटला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यावरून एक वेगळा गदारोळ इथे निर्माण झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. नीटची जी एक्झाम आहे या एक्झाममध्ये आपल्याला असं दिसेल की ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान कधीही भरून न निघणारं आहे. याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं वेगवेगळं नुकसान झालं. विद्यार्थी 2-2 वर्षापासून तयारी करत होते. अनेक गरीब विद्यार्थी क्लासेसची परीक्षाची फीस भरू तयारी करत होते आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून काय धोका झालेला आहे याची चर्चा आपण केलेली आहे किंवा तुम्ही ती माध्यमामध्ये ऐकलेली आहे. आता विजय थलपती यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की शासनाने नीट परीक्षा बंद करावी आणि राज्यांना 12वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याची मुभा देण्यात यावी. आता हे थोडंसं जबाबदारीनं आपण तपासून बघितलं पाहिजे की नेमकं विजय थलपती हे असे का म्हणाले की शासनाने नीट सारखी परीक्षा म्हणजे सगळ्याच प्रकारच्या सीईटी बंद केल्या पाहिजेत आणि 12वीच्या गुणांच्या आधारावरती थेट प्रवेश देण्याची परवानगी राज्यांना दिली पाहिजे, असं विजय थलपती यांचं म्हणणं आहे. आता हे त्यांचं का म्हणणं आहे हे एकदा आपण तपासून बघितलं पाहिजे. पेरियार रामास्वामी यांच्याशी या स्टेटमेंटचं काही कनेक्शन आहे का, तर होय, याच्याशी पेरियार रामास्वामी यांचं एक थेट कनेक्शन आहे. पेरियार रामास्वामी यांनी जे सांगितलेलं होतं त्या कालखंडामध्ये देखील असं म्हटलं जात होतं की आरक्षणामुळे गुणवत्ता संपुष्टात येते असं त्या कालखंडामध्ये देखील बोललं जात होतं आणि त्याला उत्तर देत असताना पेरियार रामास्वामी यांनी जे संदर्भ आपल्याला सापडतो तो संदर्भ आपल्याला थक्क करणारा आहे आणि आजच्या कालखंडामध्ये आपल्याला सावध करणारा देखील आहे. पेरियार रामास्वामी यांनी त्या काळामध्ये प्रवेश परीक्षांच्या आडून होणाऱ्या भेदभावाचा खेळ ओळखलेला होता. म्हणजे त्यावेळेस देखील प्रवेश परीक्षा होत होत्या आणि याच्या पाठीमागे कशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं जातं हे पेरियार रामास्वामी यांनी त्यावेळेस ठणकावून सांगितलेलं होतं. आणि त्यांनी काय म्हटलेलं होतं ते म्हणतायत की जर एखादा विद्यार्थी हा 10वीची अर्थात त्या कालखंडामध्ये SSLCची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्याला पुढील प्रवेशासाठी बोर्ड पात्र ठरवतं. म्हणजे काय करतं तर आपलं जे SSC बोर्ड आहे सध्याचं ते काय करतं, तुमची जवळपास 750 मार्कांची परीक्षा घेतं. पण या 750 मार्कांच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी पास होतो, त्याच्याकडे पासिंगचं सर्टिफिकेट येतं, पण त्या पासिंगच्या सर्टिफिकेटवरती त्याला 11वीमध्ये प्रवेश दिला जात नाही. तर कॉलेज काय करतं, त्यांची एक सीईटी ऑर्गनाईज करतं. आता या सीईटीमध्ये काय होतं तर शिक्षक काय करतात, एक 100 मार्काचा पेपर तयार करतात ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील, 50 प्रश्न असतील, त्यांचा मनमानी कारभार असतो.
ते शिक्षक एकत्र येतात, ते याचा पेपर तयार करतात आणि 100 मार्काची CET घेतात आणि या CETत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मेरिट लावलं जातं आणि मेरिटनुसार त्यांना प्रवेश दिला जातो. इथे होतं काय म्हणतात पेरियार रामास्वामी, इथे जे काही बोर्डाने तुम्हाला पात्रता ठरवलेली आहे किंवा जे उत्तीर्णची जी काही पात्रता होती 750 मार्काची, ती परीक्षा देऊन तुम्ही उत्तीर्ण होता, बोर्ड तुम्हाला सर्टिफिकेट देतं आणि तुम्हाला सांगतं की तुम्ही पुढच्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकता. पण या बोर्डातल्या मार्काच्या आधारावरती तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. तुम्हाला प्रवेश कशाच्या आधारावर दिला जातो? 100 मार्काच्या परीक्षेचा आधारावरती. आणि म्हणून पेरियार रामास्वामी असं म्हणतायत की महाविद्यालय स्वतःची चाचणी घेऊन बोर्डाचा निर्णय नाकारतात आणि विद्यार्थ्याला ते अपात्र ठरवतात. हालाकी बोर्डाने त्या विद्यार्थ्याला पात्र ठरवलेलं आहे, पण महाविद्यालय काय करतं? 100 मार्काची परीक्षा घेतं आणि त्या विद्यार्थ्याला तिथं अपात्र ठरवतं. पेरियार रामास्वामी म्हणतायत ही पद्धत ब्राह्मणी वर्चस्व टिकवण्यासाठी निर्माण केली गेलेली पद्धत आहे. आता हे पेरियार रामास्वामींचं स्टेटमेंट आपण आजच्या परिस्थितीमध्ये तपासून बघितलं पाहिजे की ही जी व्यवस्था आहे ही कशासाठी निर्माण केलेली आहे. आता याच्या पुढे जाऊन असं दिसतं आपल्याला, पेरियार रामास्वामी असं म्हणतायत की गुणवत्ता आणि कार्यक्षमता ही मागास आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी आधुनिक कालखंडामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना डावलण्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा वापरली जाते आणि प्रामुख्याने ती आरक्षणाच्या सिस्टीममध्ये त्यांना दिसून येते. आणि म्हणून त्यांनी मार्क मिळवण्याची जी पद्धत आहे ही पद्धत नेहमीच जी चर्चेची राहिलेली आहे किंवा तिच्यावरती जे काही संशय व्यक्त केला जातो तो संशय दूर करण्यासाठी CET सारख्या परीक्षा आणल्या. म्हणजे लोकांना काय होतं, म्हणजे बोर्ड सरकारला काय वाटतं की 10वीची 750 मार्काची परीक्षा दिली, त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्याने मार्क घेतले त्या विद्यार्थ्यावरती सरकारचा विश्वास नाही. 12वीची परीक्षा विद्यार्थी पास होतो, त्या परीक्षेवर देखील सरकारचा विश्वास नाही. सरकारला असं वाटतं की हा विद्यार्थी 10वी आणि 12वी याच्यामध्ये कुठेतरी कॉपी करून पास झालेला आहे, खोट्या मार्काने पास झालेला आहे आणि म्हणून सरकार पुन्हा CET घेतं. पण CETचे पेपर देखील सध्या आपल्याला माहिती आहे की ते फोडले जात आहेत आणि त्याच्यामुळं हा खरा धोका आहे. आणि म्हणून पेरियार रामास्वामी म्हणतायत की जर तुम्हाला पात्रताच धरायची असेल तर 750 मार्काची पात्रता धरायला काय हरकत आहे. हालाकी वाटलं तर सरकारने हे किती स्ट्रिक्ट पद्धतीने परीक्षा आपल्याला घेता येतील याचा विचार केला पाहिजे, पण सरकार ते करत नाही. 10वीच्या बोर्डाच्या प्रमाणपत्राला बाजूला फेकतं, 12वीच्या बोर्डाच्या प्रमाणपत्राला बाजूला फेकतं आणि एक CETच्या आधारावरती यांना प्रवेश देतं. आणि म्हणून हा सगळा जो बाजार आहे, हा सगळा जर बाजार उठवायचा असेल तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेवरती पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला पाहिजे. आणि विजय थलपती यांचं तेच म्हणणं आहे की 10वीची परीक्षेवरती विश्वास ठेवला पाहिजे, 12वीच्या परीक्षेवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि पुढच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. CET नावाचा प्रकार जर बघितला आपण तर हा CET नावाचा प्रकार कोण घेतं? नॅशनल टेस्टिंग एजन्सी. म्हणजे कोण आहे? हे का सरकार आहे? नाही आहे, ही एजन्सी आहे. पण सरकारने जे बोर्डाची परीक्षा घेतलेली आहे 10वी 12वीची, त्या सरकारच्या बोर्डाच्या परीक्षेवरतीच सरकारचा विश्वास नाही आणि म्हणून एजन्सी तिथं परीक्षा घ्यायला येते आणि एजन्सी तुमची गुणवत्ता ठरवते. आणि म्हणून विजय थलपती यांनी जो विरोध केलेला आहे तो विरोध योग्य आहे आणि तो विरोध काही आजचा नाही आहे. पेरियार रामास्वामी यांनी त्यावेळेस आपल्याला याच्यामधून सावध करण्याचा इशारा दिलेला होता, पण आपण सावध झालो नाही. या CETला आपण गुणवत्ता म्हणत गेलो आणि या CETचा बाजार सगळीकडे मांडला गेला आणि याच्याच अनुषंगाने जे क्लासेस उभे राहिले त्यांनी हा सगळा जो बाजार आहे हा बाजार मांडला, त्याचं एक मार्केट उभं केलं आणि या मार्केटमध्ये करोडो रुपये आणून त्यांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि करोडो रुपये कमवलेही. पण सामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांचं काय, हा प्रश्न शेवटी कायम राहतो. त्या विद्यार्थ्याने जर महाविद्यालयामध्ये 750 मार्काची परीक्षा किंवा 12वीची 600 मार्काची परीक्षा जी काही असेल ती परीक्षा जर त्याने मेरिटमध्ये पास केली असेल मेहनत घेऊन, तर मग या CETला काय अर्थ आहे आणि ही कशासाठी होते आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि यासाठी पेरियार रामास्वामी यांना थोडंसं समजून आपण घेतलं पाहिजे. तुम्हाला पेरियार रामास्वामी यांच्या हा संदर्भाबद्दल नेमकं काय वाटतं हे आपण सांगायला विसरू नका. हा संदर्भाबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.